हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या इम्पॉर्टंट क्वेश्चन्सच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपल्याला 2026 बोर्डासाठी OCM या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न डिस्कस करायचे आहेत. ओके, एकंदरीत तुम्हाला समजलं असेल की आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहायचं आहे. आता सुरुवातीला प्रश्न पहिला जो असतो आपला वस्तुनिष्ठ प्रश्नाने सुरुवात होत असते. आपण ते नंतर घेणारच आहोत. त्याच्यामध्ये काही चिंता करायची किंवा काही वाद घालायची गोष्ट नाहीये. ते आपण येणाऱ्या व्हिडिओज मध्ये कव्हर करणारच आहोत. आजच्या या व्हिडिओची सुरुवात आपण करणार आहोत प्रश्न चौथा, जो 2026 बोर्डासाठी प्रश्न चौथा अतिशय महत्वाचा असणार आहे. कोणते कोणते क्वेश्चन्स येतील ते आपण डिस्कस करणार आहोत. बरं, आता प्रश्न चौथा कोणता असतो? डिफरन्स बिटवीन, फरक स्पष्ट करा विचारलं जातं. एकूण 12 मार्क्ससाठी असतं. 4 पैकी 3 आपल्याला लिहायचे असतात, एवढं आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट, प्रश्न चौथा म्हणजेच फरक स्पष्ट करा हा जो क्वेश्चन आहे तो आपल्या 12वी स्टेट बोर्डच्या जी आपली OC ची बुक आहे, मराठी मीडियम असू दे किंवा इंग्लिश मीडियम असू दे, तर त्या बुक मध्ये दुसरा चॅप्टर, चौथा चॅप्टर, 5वा, 7वा आणि 8वा याच 5 चॅप्टर मधून फरक स्पष्ट करा एक्झामला विचारल्या जात कन्फर्म आहे. ओके, आता त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की मॅडम दरवेळेस हेच क्वेश्चन येतात, कारण फरक स्पष्ट करा फक्त मोजक्या 5 चॅप्टर मधून आहेत आणि रिपीट होत असतात. कधी मागे पुढे करून ते तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. मी तुम्हाला येणाऱ्या आता पुढे तुम्हाला मी सांगतच राहील. सो शेवटपर्यंत पाहायचं आहे. पहिला फरक स्पष्ट करा चेक करा, जो आपल्या सेकंड चॅप्टर मधून येणार आहे, जो मी या ठिकाणी मेन्शन सुद्धा केलेला आहे चॅप्टर. फक्त फरक स्पष्ट कराच नाही तर दुसरा, चौथा, 5वा आणि 7वा, 5वा सोडला, दुसरा, चौथा, 7वा आणि 8वा हे 4 जे चॅप्टर आहेत ते मार्क्स जास्त घेण्यासाठी सुद्धा मदत करत असतात, कारण हे चॅप्टर जास्त मार्क्स साठी आहे. याच्यामधून मोस्ट ऑफ टाइम विचारल्या जातं एक्झाम साठी. पहिला क्वेश्चन चेक करा काय विचारलेला आहे, काय देणार आहे. मी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल. सेकंड चॅप्टर मधून आहे नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, नियंत्रण आणि समन्वय. ओके, या ठिकाणी निर्देशन पाहिजे होतं, माय बॅड, नियंत्रण डबल झालेलं आहे. एकच सेकंड देताल मला. ओके, निर्देशन, 1 सेकंड. येस, बघा सेकंड चॅप्टर मधून पहिला क्वेश्चन कसं विचारलं जातं? तुम्हाला नियोजन किंवा संघटन विचारलं जातं, संघटन किंवा कर्मचारी व्यवस्थापन विचारलं जातं, कर्मचारी व्यवस्थापन निर्देशन विचारलं जातं, निर्देशन किंवा समन्वय विचारलं जातं, समन्वय किंवा नियंत्रण विचारलं जाऊ शकतं, किंवा नियोजन नियंत्रण असंही वेगवेगळ्या पद्धतीने विचारल्या जाऊ शकतं. मग त्यासाठी आता लास्ट इयरला जे क्वेश्चन आलेले आहेत मी ते तुम्हाला सांगणारच आहे. इथून आपण म्हणजे आपलं काय असतं ते क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करूनच घेणार आहे. मी तुम्हाला 5 त्याच्यामध्ये मी तुम्हाला की याच्यावरती किती लक्ष द्यायचं काय नाही ते नंतर सांगते. पण तात्पुरतं आपल्याला आणखीन खूप वेळ आहे एक्झाम साठी, म्हणून मी जे सांगते ते कंप्लीट करून ठेवायचं म्हणजे ठेवायचंच. बघा कोणतं आपल्या बुक मध्ये एक तक्ता आहे, तो तक्ता ऍज इट इज करून टाकायचंय. कसंही विचारू दे ते आपल्याला आलं पाहिजे. हे तर अतिशय सोपं आहे, येणार म्हणजे येणारच. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आपला महत्वाचा आहे चौथा चॅप्टर. त्या चॅप्टर मधून कोणतं येऊ शकतं? जीवन विमा, अग्निविमा, सागरी विमा, 3 विम्याचे प्रकार आहेत. मग याच्यामध्ये जीवन विमा, अग्निविमा विचारलं जाऊ शकतं, अग्निविमा किंवा सागरी विमा विचारलं जाऊ शकतं, सागरी विमा, जीवन विमा विचारलं जाऊ शकतं, काहीही विचारलं जाऊ शकतं. म्हणून याचा सुद्धा एक चार्ट आपल्या बुक मध्ये आहे आणि त्याच बरोबर आपल्या 100 रुपीजचा जो कोर्स आहे, जे डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, त्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, कोर्स परचेस करायचं आणि त्याच कोर्स मध्ये जेही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी देणार आहे त्याचे सगळे आन्सर त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील.
सोप्या भाषेत. ओके, त्याच्यानंतर 4th चॅप्टर मधून आणखीन एक क्वेश्चन महत्वाचा आहे. कोणता? चालू खाते, बचत खाते आणि मुदत ठेव खाते. आता मी तुम्हाला सांगते, नीट लक्ष घ्या. मी आता सरळ सांगते. आता तुम्हाला समजायला पाहिजे की तुम्हाला चालू खाते, बचत खाते विचारलं जाऊ शकतं, बचत खाते, मुदत ठेव खाते असं कोणतेही 2 विचारले जातात. ऍट अ टाइम 3 विचारत नाहीत. कन्फ्यूज व्हायचं नाही. ऍट अ टाइम कोणतेही 2 विचारले जातात. एक तर चालू खाते, बचत खाते, किंवा हे जर नाही विचारलं तर बचत खाते, मुदत ठेव खाते, हे फरक स्पष्ट करा म्हणून असं विचारलं जातं. त्याच चॅप्टर मधून व्यावसायिक बँक आणि मध्यवर्ती बँक हे अतिशय महत्वाचं आहे. कोणतं? व्यावसायिक बँक आणि मध्यवर्ती बँक हे सुद्धा विचारलं जातं. याच्याबद्दल अतिशय म्हणजे काय टेन्शन घ्यायची गरजच नाही. मी तुम्हाला वेळ आलं तेव्हा सगळं एक्सप्लेन करत जाईल. ओके, त्याच्यानंतर 4th चॅप्टर मधून आणखीन एक महत्वाचा, मॅडम सगळं छापून दिला पुस्तकीतलं असं नाही बेटा, हे अतिशय महत्वाचं आहे आणि मोजक्याच चॅप्टर मधून फरक स्पष्ट करा विचारलं जातं. म्हणून हे सगळ्या गोष्टी कंपल्सरी करायच्या म्हणजे करायच्या असतात. रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, जल वाहतूक आणि हवाई वाहतूक. एक तर रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, किंवा रेल्वे वाहतूक, जल वाहतूक, हवाई वाहतूक किंवा जल वाहतूक अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. परत त्याच चॅप्टर मधून 4th चॅप्टर जास्त मार्क्स साठी आहे म्हणून देत आहे. नीट लक्ष देऊन करायचं आहे. करदेय गोदाम आणि करदत्त गोदाम हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. हे सुद्धा येऊ शकतं. हे आता आपल्या पुस्तकीमध्ये नाहीये. कोर्स जो मी कोर्स तुम्हाला सांगितलेला आहे 100 रुपीजचा नोट्स एक्सपर्ट नावाचा, त्याच्यामध्ये याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर आहे ई व्यवसाय, परंपरागत व्यवसाय आणि ई वाणिज्य. हा आपला 5व्या चॅप्टर मधून आहे. हे कसं विचारलं जातं चेक करा. एकतर तुम्हाला ई व्यवसाय आणि परंपरागत व्यवसाय यातील फरक स्पष्ट करा असं विचारलं जातं, किंवा तुम्हाला ई व्यवसाय आणि ई वाणिज्य यातील फरक स्पष्ट करा असं विचारलं जाऊ शकतं. आता मी तुम्हाला तिन्ही एकाच ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला अभ्यास करतेवेळी प्रॉपर पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आणि बुक मध्ये एकाच असा लाईन मध्ये सगळं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तुम्ही तसं केलात आणि जे तुम्हाला विचारलं त्या पद्धतीने तुम्ही एक्झाम वेळी पेपर सॉल्व्ह करतेवेळी तुमच्या पद्धतीने लिहिलात तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर याच चॅप्टर मधून इम्पॉर्टंट आहे बीपीओ आणि केपीओ. ओके, हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे. आता नेक्स्ट वन 7वा अतिशय महत्वाचा चॅप्टर ज्यामधून कंपल्सरी विचारलं जाऊ शकतं. काय? जिल्हा आयोग, राज्य आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग. जिल्हा आयोग, राष्ट्रीय आयोग विचारलं जाऊ शकतं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं जाऊ शकतं. कंपल्सरी हे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर 1 दिवस देऊन सगळे नोट्स काढून घ्यायचे. तुम्हाला ज्या पद्धतीने लक्षात राहील त्या पद्धतीने काढून घ्यायचं आणि पाठ करून टाकायला सुरुवात करायची. आणि ज्यांना वाचल्यानंतर लक्षात झालं तर त्यांच्यासाठी चांगलंच आहे. ओके, त्याच्यानंतर लास्ट चॅप्टर आपला 8वा आहे. कोणतं विचारलं जाऊ शकतं? विपणन व विक्री याच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं. कोणतं? विपणन व विक्री. हे होते आपले फरक स्पष्ट करा. आणि काळजी करू नका, हा जो सेम PDF असणार आहे जे माझ्या बॅकग्राऊंडला दिसते ते सुद्धा मी नोट्स एक्सपर्ट मध्ये ऍड करून टाकते. डोंट वरी अबाउट दॅट. तुम्हाला तिथे सुद्धा मिळून जाईल. लिहून घ्यायची गडबड करू नका. फक्त मी काय बोलते याच्यावरती लक्ष द्या. त्याच्यानंतर नेक्स्ट वन असेल प्रश्न 5वा. हा सुद्धा एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अतिशय महत्वाचा आहे, कारण आता इथून थेरी आपल्याला लिहायला सुरुवात करावी लागते. फरक स्पष्ट करणं म्हणजे तिथून आपल्याला थेरी लिहायला चालू करावं लागतं. आता प्रश्न 5वा कोणता असेल आपला? खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. हा आपला प्रश्न 5वा आहे. किती मार्क्स साठी विचारला जातो? 8 मार्क्स साठी. 4 मुद्दे आपल्याला लिहायचे असतात. प्रत्येकी क्वेश्चनचे 4-4. मी एखादी वेळेस सांगते, एखादे एक्स्ट्रा लिहून टाकलं तर काही बिघडत नाही. एखादं चुकलं तर त्याचे मार्क्स आपल्याला मिळून जातात. किती लिहायचे? 3 विचारले जातात. 3 पैकी 2 आपल्याला त्या ठिकाणी एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. आता मेन मुद्द्यावर येऊ. कोणते 2026 बोर्डासाठी महत्वाचे असणार आहेत 4 मार्क्स साठी क्वेश्चन, ते आपण डिस्कस करत आहोत. बघा, पहिल्या चॅप्टर मधून आहे आपला शास्त्रीय व्यवस्थापनेची
कोणतेही 4 तंत्रे तुम्हाला सांगायचे आहेत. आय रिपीट, तुम्हाला शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे सांगायची आहेत, नॉट तत्वे. ओके, तंत्रे विचारलेलं आहे. जे कार्य अभ्यास आहे, साधने व उपकरणांचे मानकीकरण, या सगळे जी तंत्र आहेत ती तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. कोणतेही 4च पाठ करा आणि एखाद्या एक्स्ट्रा 5. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगते, नीट ऐका. ज्या वेळेस तुम्ही प्रश्न 8व्या पर्यंत पोहोचता, प्रश्न 8वा एवढा पक्का करायचा. मी जेवढेही क्वेश्चन दिले ते सगळे क्वेश्चन्स करून टाकायचे. सपोज प्रश्न 8व्या मध्ये जेवढे क्वेश्चन आहे ते तुम्ही केला, कदाचित ते 4 मार्क्स साठी सुद्धा विचारलं जाऊ शकतं किंवा 5 मार्क्स साठी सुद्धा विचारलं जाऊ शकतं. 4 मार्क्स साठी विचारलं, 4 मुद्दे लिहायचं. 5 मार्क्स साठी विचारलं तर 5 मुद्दे किंवा एक एक्स्ट्रा लिहून टाकायचं. म्हणून मुद्दे पाठ ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे त्याच चॅप्टर मधून, पहिल्या चॅप्टर मधून, व्यवस्थापनाच्या तत्वांचे महत्व स्पष्ट करा. हा क्वेश्चन आहे फर्स्ट चॅप्टर मधून. ओके, फर्स्ट चॅप्टर क्लिअर झाला. त्याच्यानंतर येऊ आपल्या सेकंड चॅप्टर कडे. आता दरवेळेस हेच लिहून देता, कारण त्या चॅप्टर मध्ये आहेच, हे येऊ शकतं म्हणून मी तेच सांगते तुम्हाला. काय बघा, व्यवस्थापनाच्या कार्यांचे महत्व. कोणते कोणते कार्य? सेम आपले नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय आणि नियंत्रण, हेच याचेच महत्व. आता सपोज तुम्हाला असं विचारलं जात नाही की व्यवस्थापनाच्या कार्यांचे महत्व, तुम्हाला कोणतं तरी एकच कार्य, जसं की नियंत्रण या कार्याचे कोणतेही 4 महत्व स्पष्ट करा, किंवा नियंत्रण म्हणजे काय, नियंत्रण या कार्याचे महत्व स्पष्ट करा, असा 4 मार्क्स साठी क्वेश्चन विचारला जातो. त्यावेळेस तुम्हाला 5 ओळीचा किंवा 4 ओळीचा अर्थ लिहायचा आहे. तुम्ही कोणते कोणते मुद्दे एक्सप्लेन करणार आहात ते ट्री डायग्राम काढायचे. 5च, जास्त नाही. एखादं एक एक्स्ट्रा किंवा 4 केलं तरी काही हरकत नाही, आता सांगायची गरज नको. ट्री डायग्राम काढायचं. मग त्याच्यानंतर आपल्या जो काही विश्लेषण आपण लिहिणार आहे त्याला सुरुवात करायची आहे आणि सुटसुटीत छान लिहायचं आहे. क्लिअर आहे? कसं विचारलं जातं मी ते तुम्हाला सांगितले. नियंत्रण म्हणून नियंत्रणच नाही, संघटन असू दे, समन्वय असू दे, अशाच पद्धतीने विचारलं जातं. आणखीन एक महत्वाची गोष्ट, कंपल्सरी या सर्व कार्यांची जी व्याख्या आहे ती तोंडपाठ असायला पाहिजे. आता ते मी प्रश्न 8व्या पर्यंत आल्यानंतर ते तुम्हाला एक्सप्लेन करतच जाईल. आता काय करणार आहे ते सांगते तुम्हाला पुढे मी. चला नेक्स्ट चॅप्टर बघा. नेक्स्ट चॅप्टर आहे आपला 3रा. या चॅप्टर मधून उद्योजकाचे कोणतेही 4 गुण स्पष्ट करा, हा क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर उद्योजकता विकास कार्यक्रम स्पष्ट करा, हा सुद्धा एक क्वेश्चन येऊ शकतो थर्ड चॅप्टर मधून. थर्ड चॅप्टर जास्त मार्क्स साठी नाही, एक तर 4 मार्क्स साठी किंवा 5 मार्क्स साठीच विचारलं जाऊ शकतं. 5 ते 7 मार्क्स साठी, ठीक आहे. 4 मार्क्स साठी किंवा प्रश्न 5व्या मध्ये आणि 7व्या मध्येच विचारलं जाऊ शकतं. बघा, त्याच्यानंतर आहे 4था चॅप्टर, वाहतुकीचे फायदे आणि मर्यादा. मर्यादाला आपण तोटे असं म्हणतो. आता एक गोष्ट नीट लक्षात द्या, एक तर तुम्हाला रस्ते वाहतुकीचे फायदे स्पष्ट करा, किंवा रस्ते वाहतुकीचे मर्यादा स्पष्ट करा, किंवा 4 मार्क्स साठी कधी कधी रस्ते वाहतुकीचे फायदे आणि मर्यादा स्पष्ट करा असा क्वेश्चन येऊ शकतो. आता रस्ते वाहतूक म्हणून रस्ते वाहतूकच नाही, तुम्हाला रेल्वे, जल, हवाई इत्यादी वाहतुकांपैकी सुद्धा विचारलं जाऊ शकतं. आणि आपल्या बुक मध्ये सोप्या सोप्या भाषेमध्ये दिलेलं आहे, ते पाठ करून टाकलं तरी गम नाही. ओके, 4 फायद्यांच्या 4 मर्यादा पाठ केल्यात, विषयच संपलं. त्याच्यानंतर व्यावसायिक सेवांची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा म्हटलेलं आहे. काय? सॉरी, वैशिष्ट्ये स्पष्ट करा म्हटलेलं आहे. अमूर्त, अविभाज्य, हे सगळ्या ज्या काही वैशिष्ट्ये आहेत त्या स्पष्ट करायच्या आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाचं आहे, पोस्टाने पैसे पाठविण्याच्या, पोस्टाने या ठिकाणी पैसे मिसिंग आहे, पैसे मी ऍड करते, ते महत्वाचं आहे वर्ड. पोस्टाने पैसे पाठविण्याच्या सेवा सांगा. 1 सेकंड. येस, काय पैसे मिसिंग आहे, पोस्टाने पैसे पाठविण्याच्या सेवा सांगा. ही एक सुद्धा आपली व्यवसाय सेवा आहे, ते सुद्धा आपल्याला आलं पाहिजे. त्याच्यानंतर
आता नेक्स्ट चॅप्टर कडे जाऊ. नेक्स्ट चॅप्टर आहे आपला प्रश्न 5वा चॅप्टर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बाह्य सेवेचे फायदे आणि तोटे म्हणजेच मर्यादा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतं. आता कसं विचारलं जातं, एकतर बाह्य सेवेचे मर्यादा सांगा किंवा बाह्य सेवेचे फायदे सांगा असं विचारलं जातं. पण हा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करते वेळी एक्झाम मध्ये आधी अर्थ लिहायचा आहे, बाह्य सेवेसंबंधित एक व्याख्या लिहायचे, जे मी तुम्हाला इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणारच आहे. डोंट वरी अबाउट दॅट. आणि फायदे एक्सप्लेन करायला चालू करायचे. मुद्दे असतील मुद्दे, अदरवाईज म्हणजे मुद्दे म्हणजे पॉइंट असतील पॉइंट, किंवा जर तुम्हाला सेंटेन्स टाइप लिहायचं असेल तर तसंही लिहू शकता. ते मी तुम्हाला सांगेल नंतर. ओके. त्याच्यानंतर व्यवसाय नीतिशास्त्राची वैशिष्ट्ये सांगा. व्यवसाय नीतिशास्त्राबद्दल सुद्धा विचारलं जाऊ शकतं. अतिशय महत्वाचं आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे आपला 6वा. काय विचारलं जातं बघा. विविध समूहाप्रती व्यवसायाची सामाजिक जबाबदारी स्पष्ट करा. हा क्वेश्चन येऊ शकतो. हा चॅप्टर थोडासा वास्ट आहे, कारण यामध्ये खूप सारे खूप मुद्दे आहेत. ते मी तुम्हाला सांगणारच आहे. आता क्वेश्चन कसा विचारला जातो 4 मार्क्ससाठी ते पहा. तुम्हाला एखादं घ्या आता, जसं की मालकांप्रती व्यवसायाची सामाजिक जबाबदारी स्पष्ट करा किंवा ग्राहकांप्रती व्यवसायाची सामाजिक जबाबदारी स्पष्ट करा, असा 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतं. ओके. एक्सप्लेन कसं करायचं ते. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे ग्राहक संरक्षणाची गरज स्पष्ट करा. कारण याच्या आधी अधिकार आणि जबाबदाऱ्या विचारलेल्या आहेत, म्हणून तुम्ही यावेळेस गरज करायचं आहे आणि अतिशय सोप्या गरज आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन लास्ट चॅप्टर मध्ये विपणनाचे विविध घटकांप्रती असणारे महत्व. आता व्यवसाय संघटना असू दे, ग्राहक असू दे, समाज असू दे, या तिन्ही पैकी एक विचारला जाऊ शकतं आपल्याला. त्याचे महत्व आपल्याला पाठ करून ठेवायचे आहेत. 4 मुद्दे करायला काहीच हरकत नाही. ओके. हा होता आपला प्रश्न 5वा. 4 मार्क्ससाठी 3 पैकी 2 आपल्याला लिहायचे होते. टोटल गुण 8. ओके. हे सगळे क्वेश्चन तुम्हाला करून बाजूला ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रश्न 6वा. खालील उदाहरणे सकारण स्पष्ट करा. एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने अतिशय महत्वाचा क्वेश्चन. रिझन आहे की या ठिकाणी तुम्हाला मुद्दे लक्षात ठेवायची गरजच नाही. तुम्हाला इथे लिहावं लागतं थेरी, प्रॉपर वाक्य लिहावे लागतात. कसं लिहायचं याच्याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके. चेक करा आता. 4 पैकी 2 लिहायचे. अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण हे लिहिणं फार महत्वाचं आहे आणि खूप अवघड आहे हे लक्षात ठेवणं. आणि एका प्रश्नाला 4 गुण आहेत. टोटल गुण असे 8 तुम्हाला मिळतील. पहिला प्रश्न चेक करा. टेलर यांनी साधने व उपकरणांच्या मानकीकरणावर भर दिला आहे, असं सकारण स्पष्ट करा म्हणून विचारलेलं आहे. तर आन्सर लिहिते वेळी या विधानाशी मी सहमत आहे. का सहमत आहे? आता याची कारणे, 4 कारणे किंवा एखादं एक एक्स्ट्रा 5 कारणे तुम्हाला लिहिता आली पाहिजे. आता या क्वेश्चनचं उत्तर किंवा सकारण स्पष्ट करा याचं उत्तर लिहायचं असेल तर तुम्हाला थेरी वाचणं अतिशय आवश्यक आहे. वाचत राहिलं तरच तुम्हाला काय लिहायचं ते समजते. फेकाफाक तर ऍटलिस्ट तेवढं तरी जमतं, फक्त माहिती पाहिजे सगळं. त्याच्यानंतर नेक्स्ट विभेदात्मक दर वेतन योजना किंवा विभेदात्मक वेतन दर योजना आवश्यक आहे. याला भिन्न तुकडा दर प्रणाली असं सुद्धा म्हणतात. असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. भिन्न तुकडा दर प्रणाली योजना आवश्यक आहे. का आवश्यक आहे व्यवसायामध्ये? आता त्याचं रिझन तुम्हाला एक्सप्लेन करावं लागणार आहे. या विधानाशी मी सहमत आहे. भिन्न तुकडा दर प्रणाली ही व्यवसायासाठी अतिशय महत्वाची आहे. जो कामगार चांगला काम करतो त्याला प्रोत्साहन म्हणून जास्त वेतन देणे, जो कर्मचारी काम करत नाही त्याला प्रोत्साहित करण्यासाठी काहीतरी बक्षीस ठेवणे, जेणेकरून तो सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करेल. याच्याबद्दल मी ऑलरेडी डीप मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आता तुम्हाला ते समजेलच, म्हणजे समजलेलं असेलच. अतिशय सोपं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन चेक करा.
विविध कार्य आणि व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांमधील समन्वय संस्थापक यशाचे सार आहे. काय म्हटलेलं आहे? हा विधान काय सांगलेलं आहे? विविध कार्य जे व्यवसायामध्ये नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन केलं जातं, व्यवस्थापनाच्या सर्व स्तरामधील उच्च, मध्यम, कनिष्ठ स्तर या सगळ्यांमध्ये समन्वय असणं हेच आपल्या यशाचं सार आहे असं म्हटलं जाईल. आता काय समन्वय शिकल्यानंतर ह्याचं उत्तर सुद्धा आपल्याला मिळून जाईल. त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. नेक्स्ट वन आहे, उद्योजकता हा स्वयंरोजगाराचा सर्वात चांगला स्रोत आहे. उद्योजकता केल्यामुळे रोजगार मिळत असतो. याचे रिझन लिहायचे आहेत. नाविन्यपूर्ण उपक्रमाने शेतकरी आपले कृषी पर्यटन व्यवसाय विस्तारित करू शकते. काय म्हटलेलं आहे? नाविन्यपूर्ण उपक्रमाने शेतकरी आपले कृषी पर्यटन व्यवसाय विस्तारित करू शकते. हा, करू शकते. का नाही? जसं की आता हुरडा पार्टी वगैरे असा ट्रेंड परत आलेला आहे. शहरात राहणारे लोक गावाकडे येऊन असे ट्रेंड फॉलो करत आहेत. म्हणजे हे काय? कृषी पर्यटनाला एक चालनाच आहे. हुरडा पार्टी असू दे, सुला वाईन यार्ड असू दे, या सगळ्या गोष्टी याचेच एक्झाम्पल आहेत. नेक्स्ट वन, एटीएम 4थ्या चॅप्टर मधून आहे. एटीएम मधून कधीही पैसे काढता येतात. हा, एटीएम हा 24/7 चालू असतो. यामधून आपल्याला कधीही पैसे काढता येतात. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, व्यवसायाच्या विस्तारासाठी संदेशवहन आवश्यक आहे. येस, जर तुम्हाला आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून बाहेर देशामध्ये जर वस्तू पाठवायची असेल, त्यासाठी तुम्हाला संदेशवहन संप्रेषण करणं गरजेचं आहे. कम्युनिकेशन करणं अतिशय गरजेचं आहे. जसं की आता आपण ऑनलाईन अमेझॉन असू दे किंवा इतर कोणते ऍप असू दे, त्याच्या थ्रू आपण वस्तू घरबसल्या ठिकाणी मागवतो. कशाद्वारे? कम्युनिकेशनद्वारे. संपलं. अतिशय सोपं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, इंटरनेटच्या सहाय्याने ऑनलाईन व्यवहार पार पाडले जातात. येस, इंटरनेटच्या सहाय्याने आता तर जग एवढं पुढे झालंय, सगळं काही इंटरनेटच झालंय. आपण फॉर्म भरू शकतो, ऑनलाईन वस्तू मागवू शकतो, ऑनलाईन वस्तू पाठवू शकतो. बऱ्याच गोष्टी आपण इंटरनेटद्वारे करू शकतो. नेक्स्ट, भाग बाजारांशी संबंधित सर्व प्रकारच्या अनुचित व्यापारी प्रथा टाळल्या पाहिजेत. हे 6व्या चॅप्टर मधून क्वेश्चन आहे. नेक्स्ट वन आहे, ग्राहक संरक्षण कायदा हा ग्राहक हितासाठी संमत करण्यात आला आहे. यस, या विधानाशी मी सहमत आहे. कारण कायदाच सांगतो की आपल्याला ग्राहकांशी संबंधित आहे. ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठीच हा कायदा आपण अस्तित्वात आणला आहे. कधी आणला, का आणला, तर ते एक्सप्लेन करायचं आहे. लास्ट वन चेक करा. लास्ट वनचा कारण स्पष्ट करा. विपणन हे ग्राहकांसाठी उपयुक्त आहे. हा असा आपला क्वेश्चन आहे. विपणन हे ग्राहकांसाठी उपयुक्त आहे कारण घरपोच सुविधा विपणनात मार्फत आपल्याला दिली जाते. कधी कधी प्रतवारी केली जाते, वर्गवारी केली जाते. आयती वस्तू आपल्याला मिळते म्हणजे त्याच्यामध्ये विपणन आलंच. ओके, क्लिअर आहे. हे होते आपला प्रश्न 6वा. कारण स्पष्ट करा. आय रिपीट, हा सगळ्या क्वेश्चनचे आन्सर जर तुम्हाला यावं असं वाटत असतील तर आतापासून जेव्हा वेळ मिळाला तेव्हा थेरी सब्जेक्ट ओसी असो, इको असो, एसपी असो, फक्त वाचन करा. वाचल्यानंतर तुम्ही काय वाचलात हे तर लक्षात नसेलच, पण ओसी मध्ये काय आहे, त्या धड्यामध्ये काय, हे तरी तुम्हाला समजतं. मग मिळतं जुळतं तुम्हाला काहीही त्यामध्ये लिहिता येत. आणखीन एक गोष्ट की थेरी सब्जेक्ट म्हटल्यानंतर जास्त जणांना खूप टेन्शन येतं. का? म्हणजे पुस्तकीमध्ये जसं दिलं तसंच लिहावं, आम्हाला तर आमची शब्दरचना म्हणजे ते ऍज इट इज पाठ पण होत नाही काही जणांना. तर असं नाहीये की जसं दिलंय तसं लिहायचं, तुमची शब्दरचना वापरून लिहायचं. पण काय लिहिणार आहात हे महत्वाचं आहे. बरं, काही लिहायचं मॅडम असं म्हणली, शब्दरचना वापरलं तरी चालतं म्हणलं तर गाणं जरी लिहिलं तर जमणार नाही, तुम्हाला फेल करून टाकतील. म्हणून नीट विचार करून उत्तर लिहायचं आहे. ओके, आता याचे सुद्धा एक्सप्लेनेशन, जो उत्तर तुम्हाला याचे हवे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये 100 रुपीजचा नोट्स एक्सपर्ट नावाचा कोर्सची लिंक मी दिलेली आहे. तिथे क्लिक करून ऍप डाउनलोड करून कोर्स परचेस करू शकता आणि या सगळ्यांचे उत्तर मिळू शकता आणि ओसीओ मध्ये चांगले मार्क्स घेऊ शकता. नेक्स्ट वन आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रश्न 7वा.
परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हा क्वेश्चन सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. 3 पैकी 2 तुम्हाला लिहायचे असतात. एकूण गुण 10 आहेत. एका प्रश्नाला 5 गुण तुम्हाला मिळतात, म्हणून 5 मुद्दे एक्सप्लेन करायचे. आता हा प्रश्न कसा लिहायचा थोडक्यात सांगते. सपोज तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत असेल, शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे स्पष्ट करा असा प्रश्न आला असेल, तर स्टार्टिंगला तुम्हाला 5 ते 6 ओळींचा अर्थ लिहायचा आहे. व्याख्या पाठ केला असाल तर व्याख्या लिहायची असेल. कोणत्या ह्याला व्याख्या असते, कोणाला व्याख्या नसते. म्हणजे ज्या प्रश्नाला व्याख्या विचारलेली आहे त्या प्रश्नाची व्याख्या लिहायची आणि जे मुद्दे तुम्ही एक्सप्लेन करणार आहात ते मुद्दे त्या ठिकाणी लिहायचे. 5 ते 6 मुद्दे लिहायचे आणि तेच नेक्स्ट पेज वरती एक्सप्लेन करायला चालू करायचं आहे. अतिशय सोपा प्रकार आहे. बघा आता कोणते कोणते इम्पॉर्टंट असतील. शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे स्पष्ट करा. आता एक गोष्ट नीट लक्षात घ्या. प्रश्न 4थ्या मध्ये मी तंत्रे लिहून दिलेला आहे. शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे. बाय चान्स तंत्रे 4 मार्क्स साठी नाही आले तर ते 5 मार्क्स साठी विचारले जाऊ शकतात. मी तुम्हाला म्हटलं एखादा एक मुद्दा एक्स्ट्रा लिहून ठेवा, कारण 4 मार्क्स साठी नाही आले, 5 मार्क्स साठी विचारले तर तेच 5 मुद्दे इकडे लिहू शकता. आणखीन एक गोष्ट, जो प्रश्न 5 मार्क्स साठी जे क्वेश्चन विचारले जातात, कदाचित तत्वे, शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे हे 4 मार्क्स साठी विचारले जाऊ शकतं. त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी 5 मुद्दे केलेले असतात, त्या ठिकाणी 4 मुद्दे लिहून टाका. म्हणजेच मी तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन लिहून दिले. जर ते क्वेश्चन 5 मार्क्स साठी नाही विचारलं, 4 मार्क्स साठी आलं तर 4 मुद्दे लिहायचे. जर प्रश्न 4थ्या मध्ये जे आतापर्यंत क्वेश्चन सांगितले, प्रश्न 5व्या मध्ये जे क्वेश्चन सांगितले ते क्वेश्चन सपोज तंत्रे 4 मार्काला विचारलं नाही, 5 मार्क विचारलं तर 5 मुद्दे जे पाठ केलं होतं तेच 5 मार्क्स साठी लिहून टाकायचं. समजलं ना कसं करायचं? नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. व्यवस्थापनाच्या कोणत्याही एका कार्याचे महत्व. आय रिपीट, जर 4 मार्क्स साठी नाही तर 5 मार्क्स साठी विचारल्या जातं म्हणून पाठ करून ठेवायचं आणि 8 मार्क्स साठी सुद्धा देणार आहे म्हणून करूनच ठेवायचं. ओके, आता हा क्वेश्चन कसा विचारला जातो? सेम. नियोजन म्हणजे काय? नियोजनाचे कोणतेही 5 महत्व स्पष्ट करा किंवा नियोजनाचे 5 मुद्दे स्पष्ट करा असा क्वेश्चन येतो. नियोजन म्हणून नियोजनच नाही, संघटन, समन्वय, निर्देशन, नियंत्रण, कर्मचारी व्यवस्थापन यापैकी कोणतेही एक विचारलं जाऊ शकतं. वेळ आहे, पाठ करून ठेवू शकतो. नेक्स्ट, उद्योजकता विकास कार्यक्रम स्पष्ट करा. याच्या अगोदर 4 मार्क्स साठी मी गुण लिहून दिलं होतं. आय रिपीट, 4 मार्क्स साठी गुण लिहून दिलं होतं. गुण 5 मार्क्स साठी दिले नाही. जर 5 मार्क्स साठी विचारलं तर ते इथं पण लिहू शकता. म्हणून इथे उद्योजकता विकास कार्यक्रम स्पष्ट करा दिलेला आहे. कदाचित हे 4 मार्क्स साठी सुद्धा येऊ शकतं. करून ठेवायचंय. कुठेही आलं तरी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, मार्क्स मिळवून घ्यायचे आहेत. नेक्स्ट वन, उद्योजकता विकासाची वैशिष्ट्ये सांगा. 5 मार्क्स साठी येऊ शकतं किंवा 4 मार्क्स साठी सुद्धा येऊ शकतं, खालीवर होऊ शकतं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, बँकेची उपयुक्तता कार्य स्पष्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन, गोदामाची कार्य स्पष्ट करा. हा क्वेश्चन, हे जे क्वेश्चन आहे हे 2 आपल्या 4थ्या चॅप्टर मधून आहेत. तिथे मी वेगळे क्वेश्चन दिले प्रश्न 5व्या मध्ये, इथे मी डिफरंट क्वेश्चन दिलेले आहेत. सगळे करून ठेवायचे, एक एक मुद्दे एक्स्ट्रा करून ठेवा, तुम्हीच फायद्यात राहाल. त्याच्यानंतर प्रश्न 5व्या चॅप्टर मधून येणार आहे ई व्यवसायाचे फायदे किंवा मर्यादा. तिथं मी बाह्य व्यवसायाचे फायदे मर्यादे दिलं होतं. जर ते 5 मार्क्स साठी आलं तर इथे लिहा, 4 मार्क्स साठी आलं तर तिथे लिहा, हे 4 मार्क्स साठी आलं तर तिथे लिहा, 5 मार्क्स साठी आलं तर इथे लिहा. समजलं? आता मी डबल सांगत नाही. काय विचारलं जाऊ शकतं? ई व्यवसायाचे एकतर फायदे विचारले जाऊ शकतं किंवा ई व्यवसायाचे मर्यादा विचारले जाऊ शकतं किंवा कधी कधी ई व्यवसायाचे फायदे आणि मर्यादा म्हणजे तोटे दोन्ही एकदाच विचारले जाऊ शकतं. 3 फायदे लिहायचे, 2 तोटे लिहायचे. अशा पद्धतीने तुम्हाला 5 मुद्दे किंवा 6 मुद्दे एक्सप्लेन करता आलं पाहिजे. नेक्स्ट वन आहे विविध समप्रती व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. आय रिपीट, बोर व्हायचं नाही. सेकंड आणि 6वा चॅप्टर, दुसरा आणि 6वा चॅप्टर आपला अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, मुद्दे खूप जास्त आहेत, म्हणून याच्यातलं कोणतंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. जसं की शासनाप्रती, गुंतवणूकधारकांप्रती, भागधारकांप्रती, ग्राहकांप्रती, समाजाप्रती, पर्यावरणाप्रती वगैरे असे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. मी ते तुम्हाला नंतर सांगणारच आहे. नेक्स्ट वन आहे, हा क्वेश्चन अतिशय महत्वाचा आहे, लक्ष द्या. काय म्हटलेलं आहे? जिल्हा
राज्य राष्ट्रीय आयोगाची रचना लिहायची आहे. काय लिहायचंय? रचना, अध्यक्ष कोण असतं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर आर्थिक अधिकार क्षेत्र तुम्हाला स्पष्ट करता आलं पाहिजे. आता हा क्वेश्चन कसा विचारला जातो नीट पहा. तुम्हाला एक्झामला, एक मिनिट हा, तुम्हाला एक्झामला असं विचारलं जाऊ शकतं, जिल्हा आयोगाची रचना आणि आर्थिक अधिकार क्षेत्र स्पष्ट करा. हा पहिला क्वेश्चन झाला. किंवा तुम्हाला राज्य आयोगाची रचना आणि आर्थिक अधिकार स्पष्ट करा. किंवा थर्ड वन चेक करा. काय? एक तर तुम्हाला राष्ट्रीय आयोगाची रचना आणि आर्थिक अधिकार क्षेत्र स्पष्ट करा असा क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे जे त्रिस्तरीय आपली तक्रार निवारण मंच आहे त्यापैकी कुठल्याही एका तक्रार निवारण मंचावरती हे क्वेश्चन येऊ शकतं. आता मी 3 ऑब्लिक देऊन लिहिलेले आहे. तुम्ही तिन्ही करून टाकायचे आहेत आणि अतिशय सोपं आहे, लक्षात पण राहतं. नेक्स्ट वन आहे प्रमाणीकरण व प्रतवारी यांचे स्पष्टीकरण करा. हा प्रश्न 8व्या मधला क्वेश्चन आहे. हा प्रॉपर थेरी लिहावी लागते. तुम्हाला प्रमाणीकरणची व्याख्या, प्रतवारीची व्याख्या जर जमत असेल किंवा अर्थ लिहायचे, त्याच्यानंतर प्रमाणीकरणाला एक्सप्लेन करायचे प्रॉपर 1.5 पेज मध्ये तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर प्रतवारी एक्सप्लेन करायचे. अतिशय सोपं आहे, फक्त वाचन पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी. प्रश्न 7वा क्लिअर झाला. कोणते कोणते प्रश्न झाला? फरक स्पष्ट करा झाला, 4 मार्क्सचे क्वेश्चन झालं, सकारण झालं, 5 मार्क्सचे क्वेश्चन झालं. आता येऊया आपण आपल्या मेन मुद्द्यावर. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आपला प्रश्न कोणता? 8 मार्क्सचे क्वेश्चन. ओके, हा जो क्वेश्चन असणार आहे प्रश्न 8वा, सविस्तर स्पष्ट करा, सविस्तर उत्तरे लिहा. अतिशय महत्वाचा, एकच लिहायचा असतो 2 पैकी आपल्याला. तो एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अतिशय महत्वाचा आणि वेळखाऊ प्रश्न आहे आणि याचा अभ्यास आपल्याला प्रॉपर करायचा आहे. चला, हे क्वेश्चन सुद्धा आपण प्रॉपर चांगल्या पद्धतीने पाहून घेऊया. आता याला कसं लिहायचं काय नाही, मी इथून पुढे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईल आणि एक्सप्लेन पण करत जाईल. पहा, पहिला 8 मार्कचा क्वेश्चन येऊ शकतो सेकंड चॅप्टर मधलं. कोणतं? व्यवस्थापनाचे कोणतेही एक कार्य स्पष्ट करा. आता नीट तीच एखादी एक गोष्ट परत रिपीट करायला बोर व्हायचं नाही, कारण ती महत्वाची आहे. एक तर तुम्हाला समन्वय म्हणजे काय, समन्वय या कार्याचे महत्व स्पष्ट करा. हा 8 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारले जाऊ शकतं. आता इथून पुढचे जे काही क्वेश्चन असणार आहेत कदाचित ते 4 मार्क्ससाठी पण विचारले जाऊ शकतात, कदाचित ते 5 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात. म्हणजेच मी काय म्हणाले, नियोजन म्हणजे काय, नियोजनाचे महत्व स्पष्ट करा. 4 मार्क्ससाठी येऊ शकते, 5 मार्क्ससाठी येऊ शकते किंवा 8 ही येऊ शकते. म्हणून जर तुम्ही 8 मुद्दे पाठ केलेत किंवा 7 मुद्दे पाठ केलात, 4 मार्क्ससाठी आले 4 मुद्दे, 5 मार्क्ससाठी आले 5 मुद्दे आणि जर 8 मार्क्ससाठी आले तर 7 ते 8 मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लिहिता येतात. म्हणून प्रश्न 8वा हा अतिशय महत्वाचा मानला जातो अभ्यासाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा. भलेही ते वास्ट वाटू दे किंवा टेन्शन येते त्या क्वेश्चनचं, पण हे अतिशय सोपं आहे. म्हणून कधीही प्रश्न 8वा प्रॉपर पद्धतीने करायचा असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्यावसायिक सेवा म्हणजे काय? विविध व्यावसायिक सेवा स्पष्ट करा. आता कोणत्या कोणत्या व्यावसायिक सेवा आहेत? बँकिंग आहे, संप्रेषण आहे, गोदाम आहे, वाहतूक आहे, विमा आहे. या ज्या काही व्यावसायिक सेवा आहेत ते तुम्हाला स्पष्ट करायच्या आहेत. त्यांचे प्रकार, त्यांचं ते एक्सप्लेन करायची गरज नाही. तुम्ही व्यावसायिक सेवा म्हणजे काय, व्यावसायिक कोणत्या कोणत्या सेवा आहेत त्याचा एक डायग्राम काढायचा आणि ज्या सेवा तुम्हाला प्रॉपर पद्धतीने एक्सप्लेन करता आलं पाहिजे. उदाहरण देऊन सुद्धा तुम्ही एक्सप्लेन करू शकता. आय रिपीट, एक्झाम्पल देऊन सुद्धा रिपीट करू शकता, पण एक्झाम्पल चांगले असले पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, विमा म्हणजे काय? विम्याची तत्वे स्पष्ट करा म्हटलेलं आहे. जे आपली विम्याची तत्वे आहेत, परमोच्च विश्वासाचे तत्व, नुकसान भरपाईचे तत्व, नुकसान कमी करण्याचे तत्व, हे जे काही तत्वे आहेत ही तत्वे तुम्हाला एक्सप्लेन करावी लागणार आहेत. यासाठी सुद्धा बेसिक पहिल्या पेजवरती तुम्हाला प्रस्तावना लिहायची, व्याख्या लिहायची, अख्खं पेज त्याला द्यायचंय.
नेक्स्ट पेज वरती यायचंय, प्रॉपर ट्री डायग्राम काढायचंय. जे जे मुद्दे आपण एक्सप्लेन करणार आहोत ते सगळे मुद्दे त्या ठिकाणी ट्री डायग्राम काढायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट पेज वरती येऊन तुम्ही एक एक मुद्दे एक्सप्लेन करायला चालू करायचे आणि शेवटी जर तुम्हाला जमत असेल निष्कर्ष सुद्धा लिहायचा आहे, एक्सप्रेशन पडतं. गोदाम म्हणजे काय? गोदामाचे प्रकार स्पष्ट करा. सार्वजनिक गोदामे, खाजगी गोदामे, करदेय गोदामे, करदत्त गोदामे, शीतगृह, हे जे काही प्रकार आहेत ते प्रकार सुद्धा एक्सप्लेन करावे लागतील. पाठ करून टाका, अतिशय सोपं आहे. त्याच्यानंतर संप्रेषण म्हणजे काय? संप्रेषणाचे प्रकार, आधुनिक प्रकार आणि टपाल सेवा हे दोन प्रकार आहेत. दोन्ही प्रकार चांगल्या पद्धतीने करून टाकायचे. ऑनलाईन व्यवहाराच्या पद्धती, पहिलं नोंदणी, त्याच्यानंतर वस्तू कार्ट मध्ये टाकणं, शोधन करणं, या सगळ्या काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, बाह्य सेवा म्हणजे काय आणि व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा व ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा यांचे फायदे व मर्यादा. हे क्वेश्चन थोडं नीट समजून घ्या. तुम्हाला एक्झामला बाह्य सेवा म्हणजे काय विचारलं जातं, पुढे विचारलं जातं एकतर व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा यांचे फायदे व मर्यादा लिहा, 8 मार्क्स साठी येऊ शकतं. किंवा व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा म्हणजे काय? बीपीओ. ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा, बाह्य सेवा म्हणजे काय? ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा यांचे फायदे व मर्यादा विचारल्या जातात. या ठिकाणी फायदे तोटे दोन्ही विचारल्या जातात. चांगल्या पद्धतीने करायचं आहे. किंवा दोन्ही बीपीओ आणि केपीओ चे फायदे तोटे सुद्धा तुम्हाला ऍट अ टाइम विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट वन आहे, आता हे तर तुम्हाला माहितच आहे, सामाजिक जबाबदारीची व्याख्या सांगून कोणत्याही दोन समूहाप्रती व्यवसायाची सामाजिक जबाबदारी स्पष्ट करा. दोन म्हटलेलं आहे, कधी कधी एक पण विचारलं जाऊ शकतं. दोन म्हणजे कसं? मालक व गुंतवणूकदारांप्रती व्यवसायाची सामाजिक जबाबदारी स्पष्ट करा, हा क्वेश्चन येऊ शकतो आणि विचारला गेलेला आहे. ग्राहकांप्रती आणि समूहाप्रती हा क्वेश्चन तुम्हाला अगोदर लास्ट इयर एक्झामला त्याच्या अगोदर विचारलेला आहे. दोन समूहाप्रती येतं. किंवा मालकांप्रती व्यवसायाची सामाजिक जबाबदारी स्पष्ट करा, असं सिंगल क्वेश्चन सुद्धा 8 मार्क्स साठी येऊ शकतो. अतिशय महत्वाचं चॅप्टर आहे, ते मी तुम्हाला घेईन नंतर. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे, ग्राहक म्हणजे काय? ग्राहक संरक्षणाच्या पद्धती स्पष्ट करायच्या. अतिशय सोप्या आहेत. जनहित याचिका, लोक अदालत, तक्रार निवारण मंच, ग्राहक संघटना, अशासकीय या सगळ्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धती सुद्धा तुम्हाला आल्या पाहिजेत आणि अतिशय सोप्या आहेत. आणि 7व्या चॅप्टर मध्ये तर मुद्दे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्यासारखे आहेत आणि लक्षात राहतात सुद्धा. नेक्स्ट वन, तक्रार निवारणाची त्रिस्तरीय रचना स्पष्ट करा, हा क्वेश्चन आहे. त्रिस्तरीय म्हटल्यानंतर तुम्हाला जिल्हा आयोग, राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग या तिन्हींचे रचना स्पष्ट करावं लागतं. त्याच्यामध्ये आर्थिक अधिकार श्रेष्ठ क्षेत्र आलं, सगळंच आलं. जे मी तुम्हाला प्रश्न 5व्या मध्ये दिले होते ना आता, जिल्हा आयोगाची रचना आणि आर्थिक अधिकार स्पष्ट करा, कदाचित ते तिन्ही सुद्धा 8 मार्क्स साठी विचारले जाऊ शकतात. म्हणून 8 मार्क्स साठी आलं तर तिन्ही पण लिहून टाकायचे, 5 मार्क्स साठी आलं जे विचारलं ते लिहून टाकायचं. साधं सिंपल बेसिक आणि पाठ होऊन जातं. काही तेवढं डोकं खाजवण्यासारखं ताण घेण्यासारखं नाही. नेक्स्ट वन, विपणीची व्याख्या सांगून, काय म्हटलेलं आहे? विपणीची व्याख्या सांगून विपणीची व्याख्या सांगून विपणीचे विविध प्रकार सविस्तर स्पष्ट करा. क्षेत्रानुसार आहे, कालानुसार आहे, नियमानुसार आहे, विविध प्रकार आहेत. ते एक चार्टच आहे, चार्ट ऍज इट इज पाठ करून टाका आणि एक्सप्लेनेशन लक्षात ठेवा. बेसिक आहे. विपणीची व्याख्या, ज्या ठिकाणी वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते त्याला विपणी असे म्हणतात. विपणी म्हणजे बाजारपेठ, ज्या ठिकाणी आपला रोज बाजार भरतो त्यालाच विपणी असे म्हणतात. जागेला महत्व आहे विपणीमध्ये. ओके, त्याच्यानंतर लास्ट वन क्वेश्चन आहे, समाज व ग्राहकांसाठी विपणनाचे असणारे महत्व 8व्या चॅप्टर मधून दिलेलं आहे. एकतर 5 मार्क्स साठी एखादं विचारलं जाऊ शकतं, समाजासाठी विपणनाचे महत्व स्पष्ट करा, किंवा 2 ऍट अ टाइम विचारले जाऊ शकतात. समाज व ग्राहकांसाठी विपणनाचे असणारे महत्व स्पष्ट करा, हा क्वेश्चन तुम्हाला 8 मार्क्स साठी विचारला जाऊ शकतो. हे होते आपला प्रश्न 8वा.
आता या प्रश्न आठव्याचे सुद्धा तुम्हाला सविस्तर उत्तर हवे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये 100 रुपीजचा नोट्स एक्सपर्ट नावाचा कोर्सची लिंक मी ऍड केलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही नोट्स मिळवू शकता. ओके, त्याच्यानंतर आता नेक्स्ट जो व्हिडिओ असणार आहे इम्पॉर्टंट क्वेश्चनचा, तुम्ही मला कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचंय की कोणत्या विषयाच्या महत्वाच्या प्रश्नांचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे. ज्या विषयाच्या कमेंटला म्हणजे सपोज इको असेल, एसपी असेल, त्या एका पर्टिक्युलर सब्जेक्टच्या कमेंटला जास्त लाईक असतील, तो विषयाचा व्हिडिओ नेक्स्ट असणार आहे. तिथे सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणून फटाफट व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करायचं आहे की तुम्हाला नेक्स्ट कोणता व्हिडिओ पाहिजे, आणि ज्या कमेंटला सगळ्यात जास्त लाईक असतील तो व्हिडिओ नेक्स्ट असणार आहे. सर आपले घेतीलच. याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर ते सुद्धा नक्की विचारायचंय. आणि आता पुढचा प्लॅन काय असणार आहे. मॅडम इम्पॉर्टंट क्वेश्चन तर दिलं, आता तुम्हाला काय करायचं आहे, हे क्वेश्चन्स नीट लक्षात घ्यायचे आहेत, ठेवायचे नाहीत, लक्षात घ्यायचे आहे. मग या क्वेश्चनचे एक एक आन्सर प्रिपेअर करायला चालू करायचं, म्हणजे तोंडपाठ करून बाजूला ठेवायचं. एकदा केल्यानंतर परत या गोष्टी करायच्या नाही. आता हीच वेळ आहे, आपल्याला टाइम पुरेपूर टाइम आहे. गडबड नाही की आता हे करू की ते करू. नये, शिस्त घ्या. आधी फरक स्पष्ट करा, सविस्तरपणे करून बाजूला ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, किंवा आज फरक स्पष्ट करा. एक केलं, 4 मार्कचं एक केलं, सकारण एक केलं, असं केलं तरी चालतं, पण गोंधळून जाऊ नका. स्टेप बाय स्टेप हळूहळू करा. आणि काही जमत नसेल तर कमेंट करायला विसरू नका. अतिशय महत्वाची गोष्ट की उद्यापासनं जे आतापर्यंत मी प्रश्न 8 मार्क्सचे क्वेश्चन दिलेले आहेत, ते प्रत्येक क्वेश्चन उद्यापासनं रोज रात्री 8 वाजता लाईव्ह येऊन तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचं त्याची आयडिया येईल आणि तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला तर 8 पैकी 8 गुण मिळून जातील. यासाठी तुम्हाला मदत होईल. जर तुम्हाला 8 वाजता कधी क्वेश्चन मॅडम लाईव्ह येतील हे समजत नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन वरती क्लिक करायचं, नोटिफिकेशन येऊन जाईल, त्यावेळेस तुम्ही लाईव्ह लेक्चर अटेंड करू शकता, पाहू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.